Okay. Okay. Good morning, everybody, and once again, I welcome you all to the regular lecture series on English grammar for Saral Seva Bharti. Well, Saturday we conducted a test, but on Friday we were discussing about the subject-verb agreement rules when we left off the lecture. तर आज आपण त्या पुढचा जो भाग आहे तो भाग काय करूया, डिस्कस करूया. आपण मागचा रूल काय पाहिला होता मित्रांनो? मागचा रूल पाहिला होता आपण की जे युनिट ऑफ मेजरमेंट असतात म्हणजे मोजमापाची साधने. आता मोजमाप करताना आपण काय करतो, समजा ग्राम, किलोग्राम, मिलीग्राम अशा गोष्टींमध्ये आपण काय करतो ते वापरतो. तर कुठलंही मोजमापाचं जे साधन असेल तर मोजमापाचं साधन त्याच्यासाठी किंवा मोजमापाच्या साधनानंतर जे व्हर्ब येतं ते व्हर्ब कसं आलं पाहिजे, सिंग्युलरच आलं पाहिजे. आपण पाहिलं होतं 4 किलो राईस इज इनफ फॉर धिस रेसिपी. ओके, 2 teaspoons of sugar is needed for this cake. 10 ग्राम इज नॉट इनफ असं आपण घेतलं होतं. तर युनिट ऑफ मेजरमेंट नंतर म्हणजे मोजमापाच्या साधनानंतर येणारा क्रियापद हा कसा असला पाहिजे, एकवचनीच असला पाहिजे. आला लक्षामध्ये? ठीक आहे, पुढे जाऊया मित्रांनो. आता रूल नंबर 16 काय म्हणतो? रूल नंबर 16, द वर्ड मेजॉरिटी कॅन बी सिंग्युलर ऑर प्लुरल. म्हणजे पहा, वाक्यामध्ये जर मेजॉरिटी नावाचा शब्द आला तर तो मेजॉरिटी नावाचा शब्द हा सिंग्युलर पण असू शकतो किंवा प्लुरल पण असू शकतो. सिंग्युलरचा अर्थ काय होतो? सिंग्युलरचा अर्थ होतो एकवचनी आणि प्लुरल म्हणजे काय, अनेकवचनी. म्हणजे हा एकच शब्द असा आहे मित्रांनो की जो सिंग्युलर पण आहे आणि जो नेचरमध्ये कसा आहे, प्लुरल पण आहे. इट इज सिंग्युलर ॲज वेल ॲज प्लुरल इन नेचर. आता लक्षात घ्यायचं आहे की हा कधी सिंग्युलर असेल आणि कधी प्लुरल असेल, दॅट वी नीड टू अंडरस्टँड. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. इफ इट इज अलोन इट इज युजली सिंग्युलर इन नेचर. म्हणजे वाक्यामध्ये मेजॉरिटी शब्द एकटा आला, त्याच्यासोबत दुसरा इतर कोणताही शब्द जर आला नसेल तर तो कसा असतो, सिंग्युलर असतो, एकवचनी असतो. परंतु लक्षात घ्यायचं, इफ इट इज फॉलोड बाय अ प्लुरल नाउन इट इज युजली प्लुरल. परंतु मेजॉरिटी नंतर जर प्लुरल नाउन आला किंवा अनेक वचनी नाम जर आलं तर मात्र ते कसं कन्सिडर होईल, प्लुरल होईल. आता मेजॉरिटी शब्द वाक्यामध्ये जर एकटाच आला, इफ इट इज अलोन इन द सेंटेन्स इट इज कन्सिडर्ड ॲज ए सिंगल एंटायटी, हेन्स यू नीड टू यूज ए सिंग्युलर व्हर्ब आफ्टर इट. पण मेजॉरिटी या हा शब्द आहे आणि त्या शब्दाला जोडून एखादं नाउन वापरलंय वाक्यामध्ये आणि ते नाउन कसं आहे, प्लुरल आहे, वाक्यामध्ये अनेक वचनी आलेला आहे. मग मात्र त्यानंतर आपण काय करतो, अनेक वचनी क्रियापद आपण तिथे वापरत असतो. हे आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल्स आपल्याला घ्यायचं आहे. पहा इथे एक्झाम्पल घेऊया. द मेजॉरिटी बिलीव्ज दॅट वी आर इन नो डेंजर. द मेजॉरिटी बिलीव्ज दॅट वी आर इन नो डेंजर. आता इथे बघा, द मेजॉरिटी. आता मेजॉरिटी नंतर काही नाऊन वगैरे काही आलंय का? नाही, तो शब्द एकटाच आहे. म्हणून यानंतर येणारा हा जो व्हर्ब आहे, क्रियापद, हा आपण कसा वापरलाय, सिंग्युलर मध्ये वापरलाय. बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे, प्लुरल आहे. बिलीव्ज हे काय आहे, सिंग्युलर आहे. क्रियापदाला ज्यावेळी यस किंवा इयस प्रत्यय लागतो त्यावेळी क्रियापद हा कसा होतो, एकवचनी होतो. कसा होतो, एकवचनी होतो. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता एक्झाम्पल्स पहा. दुसरं, द मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स बिलीव्ह वी आर इन नो डेंजर. आता या वाक्यामध्ये मेजॉरिटी शब्द आहे. त्या मेजॉरिटी शब्दासोबत आपण हा नाऊन वापरला. कुठला नाऊन वापरलाय, स्टुडंट्स नाऊन. आणि हा स्टुडंट्स नाऊन जो आहे तो नेचरमध्ये कसा आहे, प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. मग हा जो बिलीव्ह नावाचा क्रियापद आहे त्याला इथे यस किंवा इयस आहे का? नाही. आणि क्रियापदाला ज्यावेळी यस किंवा इयस प्रत्यय नसतो त्यावेळी क्रियापद हा कसा असतो, कसा असतो, प्लुरल असतो. बरोबर आहे. म्हणजे पहा, मेजॉरिटी शब्द एकटा आला तर तो सिंग्युलर समजला जातो अँड देन यू नीड टू यूज सिंग्युलर व्हर्ब आफ्टर इट. पण मेजॉरिटी शब्द जर हा कोणासोबत आला, प्लुरल नाउन सोबत वापरला किंवा मेजॉरिटी शब्दासोबत जर तुम्ही प्लुरल नाउन वापरलं तर मात्र काय होतं, त्यानंतर क्रियापदाचं अनेक वचनी रूप म्हणजे प्लुरल फॉर्म ऑफ द व्हर्बच तुम्हाला वापरावं लागेल. इज दिस क्लिअर? आलं का लक्षामध्ये? हे इथं लक्षात ठेवायचं. चला पुढे जाऊया.
आता रूल नंबर 17 काय आहे ते पाहूया. ठीक आहे. आता पहा, फ्रेजेस. फ्रेजेस म्हणजे काय? फ्रेज म्हणजे शब्द समूह. दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द एकत्र आले म्हणजे 2, 3 किंवा जास्तीत जास्त 4. एकदम जास्त शब्द झाले तर वाक्य तयार होईल. 2 किंवा दोनपेक्षा जास्त शब्द जर एकत्र आले तर त्याला आपण काय म्हणतो? फ्रेज म्हणतो. फ्रेज म्हणजे शब्द समूह. ठीक आहे. फ्रेजेस इन्व्हॉल्विंग ॲडिशन. ॲडिशन म्हणजे काय? बेरीज, मल्टिप्लिकेशन गुणाकार, सबट्रॅक्शन वजाबाकी अँड डिव्हिजन ऑफ नंबर्स युजली टेक दी सिंग्युलर फॉर्म. म्हणजे जे शब्द समूह असतात तिथे आपण गणितीय भाग करतो म्हणजे वजाबाकी करत असताना, बेरीज, गुणाकार, भागाकार म्हणजे हे जे आकडेमोड आहे तर आकडेमोड करत असताना वाक्यामध्ये काय आलं पाहिजे? सिंग्युलर व्हर्बच त्या ठिकाणी आलं पाहिजे. फ्रेजेस इन्व्हॉल्विंग ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन अँड डिव्हिजन ऑफ नंबर्स युजली टेक द सिंग्युलर फॉर्म. हे काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला आता एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचं आहे. 2 + 2 इज 4. बघा, 2 + 2 म्हणजे 2 आणि 2 किती होतात? 4 होतात. इज वापरलाय. 2 × 3 इज 6 इज वापरलाय. 12 / 6 इज 2. 12 × 6 केलं तर काय होतं? 2 होतं. असं आपण या वाक्यामध्ये वापरलेलं आहे. याचाच अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की तुम्ही कधीही गणितीय जे काही आकडेमोड करता त्यावेळी काय करावं लागतं तुम्हाला? तिथे सिंग्युलर व्हर्बच तुम्हाला वापरावं लागतं. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. With fractional expressions, the verb will be determined by what is being measured and whether it is countable or not. बघा, फ्रॅक्शनल एक्सप्रेशन म्हणजे काय? 2.3, 1.3, 1/4, 2/4 असं आपण मोजतो ना. समजा 2.3, ठीक आहे, असं मोजतो किंवा 3:4 जे फ्रॅक्शनल एक्सप्रेशन्स असतात, बरोबर आहे. तर त्या फ्रॅक्शनल एक्सप्रेशन मध्ये सुद्धा तुमचं जे व्हर्ब आहे ते ते कसं सिंग्युलर पण येऊ शकतं किंवा प्लुरल पण येऊ शकतं. आता ते कशावर डिपेंड आहे? बाय व्हॉट इज बिईंग मेजर्ड अँड वेदर इट इज काउंटेबल ऑर नॉट. म्हणजे फ्रॅक्शनल एक्सप्रेशन सोबतचं नाऊन, फ्रॅक्शनल एक्सप्रेशन सोबत आलेलं नाऊन जर काउंटेबल असेल तर सिंग्युलर व्हर्ब आणि अनकाउंटेबल असेल तर प्लुरल व्हर्ब. आता काउंटेबल म्हणजे काय? ज्याला 1, 2, 3 मध्ये मोजता येते. अनकाउंटेबल म्हणजे काय? ज्याला 1, 2, 3 मध्ये मोजता येत नाही. हे काय करायचं? लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. चला आता एक्झाम्पल्स पहा. 2/3 ऑफ द एनिमीज आर्मी इज इंजर्ड. आता पहा, 2/3 म्हणजे काय? 2/3 असं आपण लिहितो. हे फ्रॅक्शनल एक्सप्रेशन आहे. 2/3 ऑफ द एनिमीज आर्मी. आता मला सांगा, आर्मी म्हणजे काय? कलेक्शन ऑफ सोल्जर, सैनिकांचा समूह. आर्मी हे काय आहे? कलेक्टिव्ह नाऊन आहे, समूहवाचक नाम. आणि समूहवाचक नामानंतर आपण काय करतो? एकवचनी नाम जे आहे, एकवचनी क्रियापद वापरतो. मग आर्मी हे कसं आहे? कलेक्टिव्ह नाऊन आहे, म्हणून इथे जो व्हर्ब आला तो कसा आलाय? सिंग्युलर आलेला आहे, एकवचनी आपण वापरलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. पुढे आता पहा, 2/3 ऑफ द एनिमीज सोल्जर्स आर इंजर्ड. आता या वाक्यामध्ये इन दिस पर्टिक्युलर सेंटेन्स यू विल सी द व्हर्ब इज प्लुरल इन नेचर. या वाक्यामध्ये व्हर्ब कसा आहे? प्लुरल व्हर्ब वापरलेला आहे. आर हा प्लुरल आहे. अच्छा, इथे परत 2/3च आहे, 2/3च आहे. मग इथे व्हर्ब प्लुरल का आलंय? कारण इथे जे नाऊन आहे सोल्जर्स हे कसं आहे? काउंटेबल आहे. सोल्जर्स हे नाऊन प्लुरल आहे नेचरमध्ये. मग जर या फ्रॅक्शनल एक्सप्रेशन सोबतचं नाऊन प्लुरल असेल तर तुम्ही इथे काय केलं पाहिजे? प्लुरल व्हर्बच इथे वापरला पाहिजे. काय वापरला पाहिजे? प्लुरल व्हर्बच तिथे वापरला पाहिजे. इथे लक्षामध्ये कळतंय मित्रांनो? दिस इज समथिंग विच यू मस्ट अंडरस्टँड. ठीक आहे. चला आता रूल नंबर 19 काय? आता हे जे रूल आहे हे रूल झाले की आपण याच्यावरचे काही क्वेश्चन सोडवू म्हणजे प्रत्येक रूल इथे आपल्याला अप्लाय करता येईल. पहा, द फ्रेज द नंबर इज ट्रीटेड ॲज सिंग्युलर अँड द फ्रेज अ नंबर इज ट्रीटेड ॲज प्लुरल. बघा, एक फ्रेज आहे द नंबर. वाक्याची सुरुवात जर द नंबर या फ्रेजनी झाली असेल तर तुम्ही त्यानंतरचा व्हर्ब हा कसा वापरला पाहिजे? सिंग्युलर वापरला पाहिजे. आणि वाक्याची सुरुवात जर अ नंबर या फ्रेजनी झाली असेल तर तुम्ही काय केला पाहिजे? प्लुरल व्हर्ब तिथे वापरला पाहिजे. सो यू नीड टू अंडरस्टँड दॅट द फ्रेज द नंबर इज ट्रीटेड ॲज सिंग्युलर इन नेचर, whereas the phrase
अ नंबर इज ट्रीटेड ॲज प्लुरल इन नेचर. आणि अ नंबरला आपण काय करतो, प्लुरल कन्सिडर करतो. काय करतो, प्लुरल आपण त्याला कन्सिडर करतो. हे लक्षात ठेवायचंय. आता सिंग्युलर असेल तर सिंग्युलर वर्ब, प्लुरल असेल तर प्लुरल वर्ब. पहा, द नंबर ऑफ एम्प्लॉईज हॅज डिक्रीस्ड दिस इयर. आता तुम्ही म्हणाल सर हे एम्प्लॉईज हे नाऊन प्लुरल आहे, मग इथे हॅजच्या ऐवजी काय यायला पाहिजे, हॅव यायला पाहिजे, कारण आपण प्लुरल नाऊन नंतर प्लुरल वर्ब वापरतो. हॅज सिंग्युलर आहे, एकवचनी. हॅव कसा आहे, प्लुरल आहे, अनेकवचनी आहे. द नंबर ऑफ एम्प्लॉईज हॅज डिक्रीज्ड दिस इयर. तर इथे कारण का, वाक्याची सुरुवात झाली आहे द नंबरनी, आणि द नंबर ही फ्रेज कशी आहे, द नंबर ही फ्रेज कशी आहे, सिंग्युलर समजल्या जाते. म्हणून मग इथे वर्ब कसा वापरला पाहिजे, सिंग्युलरच वापरला पाहिजे. अ नंबर ऑफ एम्प्लॉईज आर बीइंग फायर्ड दिस इयर. फायर्ड करणे म्हणजे कामावरून कमी करणे. आता मला सांगा, तुमच्या कंपनीचं उत्पन्न आहे महिन्याला 1 कोटी, ठीक आहे. आता तुमच्या मार्केटमध्ये मंदी आली, कंपनीचं उत्पन्न झालं महिन्याला 50 लाख. मग तुम्ही कामगारांमध्ये कपात करतो की नाही आपण. समजा 100 कामगार महिन्याला 1 कोटी कमवून देतात. कामगार 100 आहे, महिन्याला उत्पन्न 50च लाख आहे. मग तुम्ही लॉसमध्ये बिझनेस कराल का, तुम्ही काय कराल, बाकी कर्मचारी जे आहेत ज्यांचं काम कमी आहे, ज्यांच्याकडून फायदा कमी आहे, त्यांना तुम्ही काढून टाकाल. जिथे तुम्ही चहा बनवायला 3 लोक ठेवली तिथे आता एकच ठेवाल. झाडू मारायला 4 लोक होती तिथे 2च ठेवाल. बरोबर आहे. पार्किंगमध्ये 2 लोक होती, एक कपात करतो ना आपण. जसं समजा आपल्याकडे एखाद्या महिन्यात पैसे कमी आहे, तर आपण आपल्या खर्चांवरती नियंत्रण करतो की नाही. समजा आपल्याला एखादी वस्तू, समजा चप्पल घ्यायची आहे, आता रविवारी बाहेर जेवायला गेलो तर 200 रुपये खर्च होतात. पावसाळ्यात चप्पल घ्यायची आहे, मग एखाद दिवशी आपण काय करतो का, या रविवारी मी संध्याकाळी फक्त एक वडापाव खाऊन राहील, संध्याकाळचं जेवण कॅन्सल. त्या पैशात काय घेतो आपण, चप्पल घेतो. बचत करतो की नाही, अशी कुठे ना कुठे आपण ते ऍडजस्ट करतो. त्या पद्धतीने पहा की अ नंबर जे आहे म्हणजे फायर करणे म्हणजे कामावरून काढून टाकणे. अ नंबर ऑफ एम्प्लॉईज आर बीइंग फायर्ड दिस इयर. आता अ नंबर जे आहे तर ही फ्रेज मुळात प्लुरल कन्सिडर होते, आणि फ्रेज जर प्लुरल कन्सिडर होत असेल तर तुमचा वर्ब सुद्धा कसा आला पाहिजे, प्लुरलच आला पाहिजे. कसा आला पाहिजे, प्लुरलच आला पाहिजे. गॉट इट, अंडरस्टूड. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. चला पुढे जाऊया. हा, रूल नंबर 20 काय ते पाहूया. आता जसं आपण द नंबर आणि अ नंबर फ्रेज पाहिली, त्याच पद्धतीनं द फ्रेज दी ॲव्हरेज इज ट्रीटेड ॲज सिंग्युलर अँड दी फ्रेज ॲन ॲव्हरेज इज ट्रीटेड ॲज प्लुरल. वाक्याची सुरुवात जर समजा दी ॲव्हरेज या फ्रेजनी होत असेल तर तो कसा समजला जातो, सिंग्युलर समजला जातो. त्यानंतरचं वर्ब कसं आलं पाहिजे, सिंग्युलरच आलं पाहिजे. आणि वाक्यामध्ये जर समजा वाक्याची सुरुवात ॲन ॲव्हरेजनी झाली असेल तर यानंतर काय आलं पाहिजे, त्याला आपण प्लुरल समजतो. वाक्यामध्ये वर्ब कसा आला पाहिजे, प्लुरलच आला पाहिजे. कसा आला पाहिजे मित्रांनो, प्लुरलच आला पाहिजे. हे तुम्हाला काय करायचंय, लक्षात घ्यायचं आहे. गॉट इट, अंडरस्टूड. चला उदाहरणं पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता पहा, दी ॲव्हरेज ऑफ द रिझल्ट वॉज 48.3%. बघा, वाक्याची सुरुवात कशाने झाली, दी ॲव्हरेजनी झाली. वर्ब कसा वापरलाय, सिंग्युलर आपण या ठिकाणी वापरलेला आहे. ठीक आहे. दुसरं वाक्य पहा, ॲन ॲव्हरेज ऑफ 10 टेस्ट वर डन ऑन इच कंपाऊंड. बघा, वाक्याची सुरुवात ॲन ॲव्हरेज या फ्रेजनी झाली आहे, म्हणून आपण काय केलंय, इथे प्लुरल वर्ब वापरलेला आहे. ॲन ॲव्हरेज ऑफ 10 टेस्ट वर डन ऑन इच कंपाऊंड. तर बघा, वाक्याची सुरुवात जर दी ॲव्हरेजनी झाली तर वाक्यामध्ये सिंग्युलर वर्ब येतो, बिकॉज द फ्रेज दी ॲव्हरेज इज ट्रीटेड ॲज सिंग्युलर इन नेचर, वेर ॲज द फ्रेज ॲन ॲव्हरेज इज ट्रीटेड ॲज प्लुरल इन नेचर. ओके, हे आलं का लक्षामध्ये, कळेपर्यंत व्हेरी गुड. ठीक आहे, पुढचा नियम पाहूया. आता पुढचा नियम लक्षात घ्यायचा आहे. आता पुढचा आहे, व्हेन इंट्रोडक्टरी मेनी ए और मेनी ॲन इज यूज्ड वी यूज सिंग्युलर वर्ब. पहा, वाक्यामध्ये काय केलं, सरळ सरळ तुम्ही मेनी ए किंवा मेनी ॲन वापरलाय. अच्छा, आता मेनी ॲन कधी येईल आणि मेनी ए कधी येईल. ॲन कधी वापरतो आपण, ॲन आर्टिकल. एखाद्या नावाच्या उच्चाराची सुरुवात जर स्वराने होत असेल, वावल साऊंडने होत असेल तर आपण ॲन वापरतो. आणि एखाद्या नावाच्या उच्चाराची सुरुवात जर कशाने होत असेल, कॉन्सोनंटने होत असेल तर आपण काय वापरतो,
ए वापरतो या ठिकाणी. मग इथे आपण बघा मेनी ए मेनी ॲन. मग वाक्यामध्ये समजा मेनी ए आणि मेनी एनी वाक्याची सुरुवात झाली आणि यांच्यानंतर जर सिंग्युलर नाऊन आलं, कसं आलं, नाऊन आलं सिंग्युलर, तर मग तुमचा जे व्हर्ब आहे तो पण कसा असला पाहिजे, सिंग्युलरच असला पाहिजे. वाक्य बघा, मेनी अ मॅन हॅज फेल्ट दिस. मेनी अ मॅन, मॅन सिंग्युलर आहे, मॅनचा प्लुरल काय येतो, मेन. ठीक आहे. तसंच वुमन सिंग्युलर आहे, वुमनचा प्लुरल काय येतो, वी मेन. वुमन वी मेन. ओके. मेनी अ कॅट हॅज चेज्ड अ रॅट. मेनी अ जर्नलिस्ट इज नॉट अफ्रेड ऑफ स्पीकिंग पब्लिकली. मेनी अ जर्नलिस्ट इज नॉट अफ्रेड ऑफ स्पीकिंग पब्लिकली. मेनी अ जर्नलिस्ट सिंग्युलर नाऊन आहे, हेच जर जर्नलिस्ट असतं तर याला यस लागलं असतं तर काय झालं असतं, प्लुरल झालं असतं. म्हणजे मेनी ए किंवा मेनी ॲन नंतर जर समजा सिंग्युलर नाऊन वापरलेलं असेल, नाम कसं असेल, एकवचनी असेल, तर क्रियापद सुद्धा कसं आलं पाहिजे, एकवचनीच आलं पाहिजे. इज दिस क्लिअर? इथपर्यंत लक्षात आलं का? हे आपण सगळे नियम पाहिले, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटचे काही महत्वाचे नियम पाहिले आपण. ठीक आहे. आता आपल्याला आपण जे शिकलो त्याच्यावरचा थोडा सराव करायचा आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला नेमकं काय करायचं, किंवा नियम जे आपण आता शिकलो सगळे उत्तरं तुम्हाला सांगायचे, कारण सगळे नियम जे आपण शिकलो त्या नियमाच्या आधारावरच ते आता सगळं आहे. चला. The aims of the course makes me willing to begin, were made me willing to begin, make me willing to begin, making me had been made. आता हे वाक्य प्रेझेंट सिंपल मध्ये, मग काय येईल, सांगा. म्हणजे या कोर्सचा जो हेतू आहे तो मला आता प्रोत्साहित करतोय की मी आता सुरुवात करावी. आता इज आहे का इथे, द एम ऑफ द कोर्स इज मेकिंग आलं असतं, पण इथे काय आहे, आता वर येईल का, वर मेड मी विलिंग टू बिगिन, हॅड बीन मेड मी विलिंग टू बिगिन, नाही. म्हणजे वाक्य बी पण नाही येणार, डी पण नाही येणार, ई पण नाही येणार, ए किंवा सी. सांगा काय येईल. बघा, द एम ऑफ द कोर्स सिंग्युलर आहे ना, मग सिंग्युलर आहे तर मेक्स यायला पाहिजे का, मेक यायला पाहिजे, मेक. व्हेरी गुड. काय आला, द एम्स. एम्स म्हणजे काय, प्लुरल आहे ना, मग प्लुरल असेल दी एम्स तर काय आलं पाहिजे, प्लुरल व्हर्बच आला पाहिजे. बघा बारकाईने प्रश्न असतात असे, हा लक्षात घ्यायचंय तुम्हाला. पुढचा, द वेट ऑफ द ऍपल्स वर व्हॅरीड, व्हॅरी, व्हॅरिंग, व्हॅरीज, माइट हॅव व्हॅरीड. म्हणजे जे काही सफरचंद होती प्रत्येकाचं वजन वेगवेगळं होतं ना, प्रत्येक सफरचंदाचं. प्रत्येक ऍपलचं वेट वेगवेगळं आहे, मग काय येईल, द वेट ऑफ द ऍपल व्हॅरीज. म्हणजे तुमच्या समोर ऍपल आहे, प्रत्येकाचं वजन पाहिलं तर कसं आहे, वेगवेगळं आहे, प्रेझेंट सिम्पल मध्ये आहे. ठीक आहे. व्हॅरीज हे सिंग्युलर आहे, कारण द वेट कसं आहे, सिंग्युलर आहे म्हणून व्हॅरीज आलं इथे. चला पुढे, द रेग्युलेशन्स ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन फ्रॉम द करिक्युलम, स्टेम, स्टेम्स, स्टेमिंग, आर स्टेम्ड, इज स्टेम्ड. द रेग्युलेशन्स प्लुरल आहे, सांगा काय येईल मग, स्टेम. काय यायला पाहिजे, स्टेम. व्हेरी गुड. द रेग्युलेशन्स ऑफ द ऍडमिनिस्ट्रेशन स्टेम फ्रॉम द करिक्युलम. नाव, द चिल्ड्रेन ऑफ द मॅन हू वर्क्स विथ मी ब्रोकन द विंडो दिस मॉर्निंग. म्हणजे मी ज्या व्यक्तीसोबत काम करतो
त्याच्या लहान मुलांनी आज सकाळी खिडकी तोडली, म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. मग काय येईल? द चिल्ड्रेन ऑफ द मॅन हू वर्क्स विथ मी वर ब्रोकन द विंडो दिस मॉर्निंग, हॅव ब्रोकन द विंडो दिस मॉर्निंग, हॅड ब्रोकन द विंडो दिस मॉर्निंग, हॅज वॉज. पहा, वर येईल का? येणार नाही. ठीक आहे. हॅड येईल का? नाही, कारण धिस मॉर्निंग आहे. धिस मॉर्निंग म्हणजे आजची सकाळ. हॅड कधी आलं असतं? कालची वेळ असती तर. आज सकाळी म्हणजे आजचा दिवस अजून गेला नाही. मग इथे हॅज येईल की हॅव येईल सांगा. चिल्ड्रेन प्लुरल आहे. चाइल्ड म्हणजे एक, चिल्ड्रेन म्हणजे अनेक. द चिल्ड्रेन, मग काय यायला पाहिजे? हॅव यायला पाहिजे. की जो व्यक्ती माझ्यासोबत काम करतो त्याच्या मुलांनी आधी खिडकी तोडून टाकली, या अर्थाने आपण ते वापरलंय. ठीक आहे. चला दुसरा. वन मॅन अमंग द क्रू into the water every week can be diving, dive, had dived, is diving, dives. प्रत्येक आठवड्याला आमच्यापैकी एक माणूस ना या पाण्यामध्ये उडी मारतो आणि पोहतो. वन मॅन अमंग द क्रू, वन म्हणजे एकच आहे. क्रू म्हणजे अनेक जे एअर होस्टेस असतात ना त्यांच्या समूहाला क्रू म्हणतात. तर ते केबिन क्रू जे आहेत त्यांच्यापैकी एक माणूस प्रत्येक आठवड्याला उडी मारतो. ही ऍक्टिव्हिटी प्रत्येक आठवड्याला घडते. मग काय यायला पाहिजे? वन मॅन. वन मॅन म्हणजे एकच आहे. मग एक आहे तर काय येईल? डायूज. डायूज सिंग्युलर आलं पाहिजे ना. कसं आलं पाहिजे? सिंग्युलर. वन मॅन अमंग द क्रू डाईव्स इन टू द वॉटर एव्हरी वीक. देन द मेन ऑफ द कम्युनिटी डज नॉट सपोर्ट द लीडर, हॅव, हॅज, डू, इज. सांगा काय येईल? द मेन. मॅन सिंग्युलर, मेन प्लुरल. हॅज नॉट सपोर्ट द कम्युनिटी लीडर. हॅज नॉट सपोर्टेड पाहिजे होतं. मग ते म्हणजे या समाजाची लोक या नेत्याला समर्थन देत नाहीत. द मेन ऑफ द कम्युनिटी डू नॉट सपोर्ट द लीडर. मॅन सिंग्युलर, मेन प्लुरल आहे. म्हणजे अनेक लोक आहेत पण ते त्या व्यक्तीला समर्थन देत नाहीयेत. फ्यू स्टुडंट्स हू वुड बी प्लेइंग फुटबॉल मिस द क्लास, कुड बी प्लेइंग फुटबॉल मिस द क्लास, हॅड, वर, वॉज. Few students who would be playing football miss the class, could be, had, were, was. फ्यू स्टुडंट्स म्हणजे काय? प्लुरल आहे का सिंग्युलर आहे? अनेक मुलं. जी मुलं फुटबॉल खेळत होती त्यांचा वर्ग मिस झाला. आता समजा तुमचं ग्राउंडवर फुटबॉल सुरू आहे आणि इकडे क्लास पण सुरू आहे. एक तर तुम्ही क्लास अटेंड कराल किंवा फुटबॉल खेळाल. मग कसं येईल? फ्यू स्टुडंट्स हू वर प्लेइंग फुटबॉल मिस द क्लास. पहा मित्रांनो, इथे स्टुडंट्स आहे ना, एक आहे का? एक असतं तर वॉज आलं असतं. बरोबर आहे की नाही? अनेक आहे ना. सुरुवातीच्या कर्त्याकडे लक्ष द्यायचंय तुम्हाला. चला. द पोलीस टू बी केअरफुल सिन्स द क्रिमिनल वॉज डेंजरस. म्हणजे पोलिसांना असं सांगण्यात आलं होतं की बाबा रे तुम्ही सतर्क राहा, कारण जो क्रिमिनल आहे, गुन्हेगार आहे, तो जरा डेंजरस आहे, तुमच्यावर अटॅक करू शकतो. काय येईल? द पोलीस वर टोल्ड, वर टेलिंग, वॉज सेइंग, वॉज टोल्ड. व्हेरी गुड. हे पॅसिव्ह आहे. पोलिसांना सांगण्यात आलं सर तिथे जाऊ नका बरं, लय मोठा साप आहे, त्या पद्धतीने. द पोलीस इथे इथे काय येईल? वर टोल्ड. आता द पोलीस म्हणजे कोण? एकटा पोलीस ऑफिसर आहे का? एकच पोलीस असेल तर पोलीस ऑफिसर. अनेक पोलीस आहे ना, जे कर्मचारी असतात ते सगळे. ठीक आहे. चला. स्टुडंट्स माइंड्स अबाउट द ऑर्डर ऑफ स्ट्रक्चर्स हॅज बीन कन्फ्युज्ड, हॅव बीन कन्फ्युज्ड, हॅड कन्फ्युज्ड, हॅव कन्फ्युज्ड, हॅज कन्फ्युज्ड. म्हणजे जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यात आला होता. पॅसिव्ह व्हॉइस आहे, कोणाकडून तरी. मग कसं येईल? स्टुडंट्स माइंड्स, प्लुरल आहे ना, मग येईल हॅव बीन कन्फ्युज्ड. हॅव बीन कन्फ्युज्ड म्हणजे काय? बघा, पॅसिव्ह व्हॉइस आपण कधी वापरतो? एखाद्याने आपल्यावर कृती केली असेल तर आपण पॅसिव्ह व्हॉइस वापरतो. म्हणजे मुलांना सांगणं की असं करू नका, असं करा. ठीक आहे. त्या अर्थाने आपण हे वापरलंय. चला पुढे. द मॅन हू आय विथ द डीन ऑफ आवर फॅकल्टी. ज्या व्यक्तीशी मी बोलत होतो तो आमच्या विभागाचा डीन होता. सांगा काय येईल? ज्या व्यक्तीशी मी बोलत होतो तो आमच्या विभागाचा डीन होता. बघा, द मॅन सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. मग सुरुवातीला वर येईल का वाक्यामध्ये? नाही. म्हणजे ऑप्शन डी चुकलं. वर टॉकिंग येईल का? नाही. द मॅन हू आय, आय नंतर वाज वापरतो का वर वापरतो? आय नंतर वर वापरत. मग वर कुठे कुठे? बी गेला.
डी गेला, सी गेला. द मॅन हू आय कॅन टॉक असं येईल का? नाही. मग आता बघा इथे बी, सी आणि डी. आता ए किंवा ई. आता मला सांगा ए मध्ये काय आहे? वॉज टॉकिंग. द मॅन हू आय वॉज टॉकिंग विथ वर द डीन ऑफ द फॅकल्टी. आता डीन हा एकच होता, मग वर येईल का? नाही. मग काय आलं पाहिजे? वाज यायला पाहिजे की नाही? एकच आहेत. असे प्रश्न सोडवायला लागतात कॉम्पिटेटिव्ह मध्ये. एवढं सोपं असतं का? डोकं चालवायचं थोडं. द मॅन हू आय वॉज टॉकिंग विथ वॉज द डीन ऑफ अवर फॅकल्टी. डीन हे सिंग्युलर आहे, मग एकच व्यक्ती असला पाहिजे तो. चला. नायदर द मॅन नॉर हिज सन had convinced of the idea, has convinced of the idea, was convinced of the idea, have convinced of the idea, were convinced of the idea. सांगा काय येईल? बघा नायदर द मॅन नॉर हिज सन सिंग्युलर आहे, मग काय येईल? नायदर द मॅन नॉर हिज सन. मग आता इथे हॅव येईल का हॅज येईल? वाज पण येऊ शकतं, वर पण येऊ शकतं. म्हणजे त्या माणसाला आणि त्याच्या मुलाला ही आयडिया पटलीच नाही. नायदर द मॅन नॉर हिज सन वॉज कन्व्हिन्स्ड ऑफ द आयडिया. कन्व्हिन्स करणे म्हणजे एखाद्याचं मन वळवणे की बाबा असं करू नको, असं कर, आहे की नाही? दारू पिणं चांगलं असतं, पाणी पिऊ नये, चहा पिऊ नये, त्याच्याऐवजी 90 मारावी, त्यांनी बॉडी बनते, आहे की नाही? कन्व्हिन्स झाला का तो? नाही, त्या अर्थाने. ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो. आयदर हसन ऑर फती टू द मीटिंग धिस इव्हिनिंग. एकतर हसन किंवा मग फती आज सकाळी. आर वापरलाय, अँड वापरलाय का? अँड वापरलं तर प्लुरल व्हर्ब येतं. आर फती सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? सांगा. सिंग्युलर आहे. मग काय येईल? आर कमिंग येईल का? नाही. कम येईल का? नाही. हॅव कम येईल का? काय येईल मग? आयदर हसन ऑर फतीह इज कमिंग टू द मीटिंग धिस इव्हिनिंग. आज संध्याकाळी एकतर हसन किंवा मग त्याचा भाऊ फतीह मीटिंगला येतो आहे. डू यू नो द वुमन नेक्स्ट टू द विंडो. तुम्ही त्या बाईला ओळखता का जी त्या खिडकीसमोर थांबलेली आहे? स्टँड, स्टूड, इज स्टँडिंग, स्टँड, स्टँडिंग. डू यू नो द वुमन स्टँड्स नेक्स्ट टू द विंडो. डू यू नो द वुमन स्टँडिंग नेक्स्ट टू द मीटिंग. स्टँडिंग म्हणजे उभी आहे. तुम्ही त्या बाईला ओळखता का जी खिडकीसमोर थांबलेली आहे? अशा अर्थाने आपण ते वापरलेलं आहे. ठीक आहे, चला. ही अँड आय गुड फ्रेंड्स. बघा पहिल्या ह्याच्यात सांगा काय येईल? दोन करते अँड नी जर जोडले तर तुमचा व्हर्ब सिंग्युलर येतो का प्लुरल येतो? प्लुरल येतो. मग काय येईल इथे? ही अँड आय. बघा ही अँड आय गुड फ्रेंड्स बट नाव वी एनिमोर. बघा तो आणि मी चांगले मित्र होतो, पण आता आम्ही मित्र नाही. म्हणजे पास्ट मध्ये गेलं. मग इथे आर येईल का? नाही. आर तर उत्तर आपलं चुकेल. ठीक आहे. आता ऍम येईल का? ही अँड आय ऍम येईल का? नाही येणार. ठीक आहे. मग आता उरलं काय सांगा? की आम्ही, तो आणि मी, म्हणजे प्लुरल करता येईल. वर पण प्लुरल आहे, इथे पण प्लुरल आहे. ही अँड आय हॅव बीन गुड फ्रेंड्स बट नाव वी डोंट टॉक एनिमोर. येऊ शकतं का? नाही येत. आम्ही दोघे चांगले मित्र होतो. हॅव बीन म्हणजे आम्ही आहोत. आम्ही चांगले मित्र होतो, आता आम्ही मित्र नाही. मग काय येईल? ही अँड आय वर गुड फ्रेंड्स बट नाव वी आरंट टॉकिंग एनिमोर. तो आणि मी आधी आम्ही खूप चांगले मित्र होतो, पण आता आम्ही एकमेकांशी बोलत नाही. जसं ब्रेकअप होतं ना, तसं फ्रेंडशिप मध्ये पण ब्रेकअप होऊन जातं, त्या पद्धतीने. चला. इफ ही अर्ली वी कॅच द लास्ट ट्रेन ऑन टाइम. इफ ही कम्स अर्ली वी कॅच द लास्ट ट्रेन ऑन टाइम. इफ ही विल कम इज कम. तो जर लवकर आला तर शेवटची ट्रेन आम्हाला वेळेवर मिळेल. काय येईल? जर तो वेळेवर आला तर आम्ही ती ट्रेन कॅच करू शकू, नाही तर काही खरं नाही. इफ ही कम्स अर्ली वी विल बी एबल टू कॅच द लास्ट ट्रेन ऑन टाइम. जर तो लवकर आला तरच आम्ही ती शेवटची ट्रेन पकडू शकू. तो वेळेवर नाही आला तर काही खरं नाही. ट्रेन छूट गई, बात खतम. ते काय DDLJ आहे का? दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. की हा पळत पळत असा जातोय, मग ती नवरी बाहेर येतीये, हात देतीये त्याला, मग तो हाताने वर चढतोय. बरोबर आहे. इकडे डब्याची जागा होती, खिडकी होती, दरवाजा होता. चढला असता की नाही इथून, गेला असता आतमध्ये चालून चालून. नाही, तो पळत पळत जातो. सिमरन आणि राज है ना, मग ते गाणं वाजतात टेडेडेंग टेडेडेंग टेंग. तसं आहे का? तसं नाही आहे मित्रांनो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. इफ ही कम्स अर्ली वी विल बी एबल टू कॅच द ट्रेन ऑन टाइम. नाउ ऑल्दो एव्हरी स्टुडंट इन माय क्लास द शेड्यूल
वन ऑफ माय स्टुडंट्स ऑलवेज लेट टू द क्लास. ऑल्दो एव्हरी स्टुडंट्स इन माय क्लास, माझे जे विद्यार्थी आहेत म्हणजे साधारणतः सगळ्यांना शेड्यूल माहिती असतं. वन ऑफ माय स्टुडंट्स ऑलवेज, पण एक माझा असा विद्यार्थी आहे का तो नेहमीच उशिरा येतो. मग कसं येईल बघा. एव्हरी स्टुडंट म्हणजे काय येईल, एव्हरी वाक्याच्या एव्हरी लावला की सिंग्युलर व्हर्ब आला पाहिजे. मग काय येईल बघा, नो प्लुरल आहे. नो प्लुरल आहे म्हणजे ए कटला, ठीक आहे, ई कटला आणि सी कटला. आता बी किंवा डी सांगा काय येईल. ऑप्शन दिलं तुम्हाला, मायनस करून दिले, सांगा. ऑल्दो एव्हरी स्टुडंट इन माय क्लास knows the schedule, one of my students always comes late to the class. म्हणजे सगळ्यांना शेड्यूल माहिती आहे, पण एक विद्यार्थी असा आहे का जो नेहमी काय येतो, उशिरा असतं ना. एखादा आगाऊ असतो तो वेळेवर येत नाही, तशा पद्धतीने. चला. ऑल द फर्निचर आय बॉट ॲट माय होम नाव. ऑल द फर्निचर आय बॉट आर ॲट माय होम नाव, वॉज ॲट माय होम नाव. नाव म्हणजे आत्ता. मग वॉज येईल का मित्रांनो. वॉज पास्ट मध्ये वापरतात. नाऊ कधी आहे, वर्तमानात. वाक्य चुकलं हे, ठीक आहे. वर पण येईल का नाही, हॅव बीन पण येईल का नाही. मग आता इथे इज येईल का आर येईल. फर्निचर हे काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे. हे फर्निचर आहे. तुम्ही मोजू शकता का, एक फर्निचर, दोन फर्निचर, नाही, अनकाउंटेबल आहे. आणि अनकाउंटेबल नाऊन नंतर प्लुरल व्हर्ब येतं, मग काय येईल, सिंग्युलर. मग ऑल द फर्निचर आय बॉट इज ॲट माय होम नाव. फर्निचर टीव्ही, सोफा, दिवाण, काय काय फलानं बिस्ताना असतं ते माझ्या घरी आहे. आफ्टर द मीटिंग he said a great deal of advice were given, has been given, had been given, have been given, were been given. म्हणजे मीटिंग नंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला खूप चांगला सल्ला दिला गेला. काय येईल. आफ्टर द मीटिंग ही सेड अ ग्रेट डील ऑफ ॲडवाइस हॅड बीन गिव्हन. कारण वाक्य काय आहे, पास्ट मध्ये गेलं ना. आफ्टर द मीटिंग झाल्यानंतर ही सेड, तो म्हणाला की आम्हाला खूप चांगला सल्ला दिला गेला होता. ओनली व्हेन each of the committee members reading the instructions then you can them to the hall. ज्यावेळी सगळ्यांचं इन्स्ट्रक्शन वाचून होतील त्यावेळी तुम्ही सगळ्यांना हॉलमध्ये बोलवू शकता. सांगा काय येईल. बघा, ईच ऑफ द कमिटी मेंबर, ईच आलं म्हणजे सिंग्युलर व्हर्ब. म्हणजे कसं येईल, ओनली व्हेन ईच ऑफ द कमिटी मेंबर्स फिनिशेस रीडिंग द इन्स्ट्रक्शन्स देन यू कॅन टेक देम टू द हॉल. सूचना वाचून झाल्यानंतरच तुम्ही त्यांना सभागृहामध्ये घेऊन जाऊ शकता ना. सम ऑफ द ओल्ड ब्युटिफुल बिल्डिंग्स is being replaced by the new ones, have been reconstructing for the last 3 decades, were concerned with them a lot, enjoys redecorating old rooms, are surrounded with the new high ones. बघा, हे पण येणार नाही, हे पण येणार नाही, हे येईल. सम ऑफ द ओल्ड बिल्डिंग्स, ब्युटिफुल बिल्डिंग्स, आर सराउंडेड विथ न्यू हाय वन्स. काही जुन्या इमारती आहे आणि त्यांच्या आजूबाजूला आता नवीन मोठमोठ्या इमारती सुद्धा उभ्या राहिल्या. इव्हेंट्स टेकिंग प्लेस इन एव्हरी पार्ट ऑफ द वर्ल्ड. हे तुम्हाला काही उपयोगाचं नाही आहे. हां, हे अगदी सोपं. हे सांगा. द फिल्म वॉज सो गुड दॅट वी आर गोइंग टू द सिनेमा टुडे. इट इज समटाइम्स गुड टू वॉच इट. The spectators have seen it twice. It had been watched by millions. We were still under its influence 2 hours later. चित्रपट एवढा चांगला होता की तो झाल्यानंतर सुद्धा 2 तास आमच्या डोक्यात चित्रपटच होता. मग काय येईल, वी वर स्टील अंडर इट्स इन्फ्लुएन्स 2 hours later. बघा, एखादा चांगला चित्रपट पाहून आलो, थोड्या वेळात आपल्या डोक्यात असतं की नाही, तीच गोष्ट असते ना. तीच गोष्ट असते आपल्या डोक्यामध्ये की बाबा चित्रपट, त्यातली कथा वगैरे वगैरे. ठीक आहे, चला. सिन्स वी कॅनॉट अराईव्ह देअर ऑन टाइम. ठीक आहे, हे महत्वाचं नाही आहे. इथपर्यंत लक्षात आते. हां, हे सांगा. इस्तानबुल इन 1453 बाय सुलतान मेहमत द कॉन्करर हॅड बीन कॉन्कर्ड, वॉच कॉन्कर्ड, वुड बी कॉन्कर्ड, हॅड कॉन्कर्ड. काय येईल. कॉन्कर्ड म्हणजे विजय मिळवणे, एखाद्या प्रदेशावर ताबा मिळवणे. इस्तानबुलवर ताबा मिळवला त्यांनी. सांगा काय येईल. काय येईल. हे येईल का, कॉन्कर्डही येणार नाही. वुड बी कॉन्कर्ड येईल का, नाही. आता वॉच कॉन्कर्ड की हॅड कॉन्कर्ड सांगा. इस्तानबुल त्या राजाद्वारे त्यांनी त्याच्यावर काय केला,
वॉज कॉन्कर्ड, इस्तानबुल वॉज कॉन्कर्ड म्हणजे इस्तानबुल प्रदेशाचा ताबा 1453 मध्ये सुलतान मेहमतनी घेतला होता. द न्यूज ही रिपोर्टेड अस ऑल, वी आर all in an odd mood. The news he reported was astonishing us all. The news he reported had astonished us all. Astonish म्हणजे आश्चर्यचकित. त्यांनी जी न्यूज आम्हाला सांगितली ना, त्यांनी आम्हाला खूप आश्चर्य झाला. सांगा काय येईल? वी आर ऑल म्हणजे आर पुढच्या वाक्यात आर आहे, मग कसं येईल? द न्यूज ही रिपोर्टेड हॅज एस्टॉनिश्ड अस ऑल. एकच न्यूज आहे ना, न्यूज हे सिंग्युलर नाऊन आहे. मग त्यांनी जे बातमी आम्हाला सांगितली त्यामुळे आम्हाला खूप आश्चर्य झाला. वी आर ऑल इन अन ऑड मूड. आणि अचानक आमचा काय गेला? मूडच पूर्णपणे बदलून गेला. अशा अर्थाने आपण ते वापरले. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. हा, इच कॅन्डिडेट फिल इन दिस फॉर्म्स अँड साइन देम. बघा, मी तुम्हाला सांगितलं कुठल्याही नाऊन नंतर इच, एव्हरी, नन आलं की तुमचा व्हर्ब सिंग्युलर येईल का प्लुरल येईल? सिंग्युलरच आला पाहिजे, बरोबर. मग कसं येईल? इच कॅन्डिडेट. आर टू येईल का? आर प्लुरल आहे, येणार नाही. हॅव येईल का? हॅव पण प्लुरल आहे. ऍप्ट टू फील इन येईल का? अजिबात नाही. हॅज टू आला पाहिजे का? वर टू? वर टू पण प्लुरल आहे, मग उरला काय? हॅज टू उरला. इच कॅन्डिडेट हॅज टू फील इन दिस फॉर्म्स अँड साइन देम. प्रत्येकाला हा फॉर्म भरून त्याच्यावरती सह्या करायच्या आहेत. वन ऑफ द मेन सोल्युशन्स टू सच प्रॉब्लेम्स टू शो नो रिॲक्शन टू द पर्सन इन दोज टाइम्स. सांगा काय येईल? One of the main solutions to such problems are supposed to show no reaction to the person in those times. Suppose, is, war, was. येईल का आर सपोज? नाही. सपोज पण येईल का? नाही. आता वन ऑफ द मेन सोल्युशन टू सच प्रॉब्लेम्स. ओके, वन ऑफ द मेन सिंग्युलर आहे, मग इथे वर येईल का? नाही. वॉच की इज. बघा, इन दोज टाइम्स प्लुरल आहे. दोज टाइम्स म्हणजे त्यावेळेत, मग काय आला पाहिजे? वॉज. One of the main solutions to such problems was to show no reaction to the person in those times. Now, one of my close friends asked a question that neither of us able to answer. माझ्या एका जवळच्या मित्रांनी मला एक प्रश्न विचारला आणि आमच्यापैकी कोणालाच ते उत्तर आलं नाही. सांगा काय येईल? बघा, वन ऑफ माय क्लोज फ्रेंड्स. ओके, वन ऑफ माय म्हणजे अनेक पैकी एक. वन ऑफ माय क्लोज फ्रेंड हॅज आस्क अस अ क्वेश्चन अँड नायदर ऑफ अस इज एबल टू आन्सर. कारण नायदर जर आला वाक्यात तर काय वापरतो? सिंग्युलर व्हर्ब वापरतो. बघा, नियम पाहिले होते आपण. येते मित्रांनो लक्षामध्ये? हे नियमांचा खेळ आहे. चला. एव्हरी स्टुडंट गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर हिज चॅप्टर अँड इच स्टुडंट ब्रिंग हिज ऑर हर न्यू होमवर्क ऑन द एक्झाम डे. एव्हरी स्टुडंट. एव्हरी बघा, एव्हरी नंतर काय आला पाहिजे? सिंग्युलर व्हर्ब. आर येईल का? नाही. इथे आर येईल? नाही. इथे आर येईल? नाही. डी किंवा ई. परत इथे स्टुडंटच्या आधी इच वापरलंय, मग इच वापरलं तर हॅव येईल का? नाही. दोन्ही सिंग्युलर आले पाहिजे. एव्हरी स्टुडंट नंतर सिंग्युलर आहे इज, आणि इच स्टुडंट नंतर परत सिंग्युलर काय आहे? हॅज टू. कारण हॅव प्लुरल आहे, हॅज सिंग्युलर आहे. एव्हरी स्टुडंट इज गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल for his chapters and each student has to bring his or her homework on the exam day. Neither of the pictures in the exhibition to me, so I left the gallery. म्हणजे त्या गॅलरी म्हणजे चित्रसंग्रह, त्यातला कुठलाच पिक्चर मला भावला नाही म्हणून मी ती गॅलरी बंद केली. सांगा काय येईल? सांगा मित्रांनो. Tell me. Neither of the pictures in the exhibition was appealing to me, so I left the gallery. I left past tense आहे, म्हणजे कुठलं चित्र मला आवडत नव्हतं म्हणून मी त्या गॅलरीतनं बाहेर पडलो. आता तुम्ही थिएटरमध्ये गेलात, चित्रपट आवडीचा नसेल तर काय करणार आहे तुम्ही? बाहेर पडून जाल तिथे. ठीक आहे, चला. द ग्रँड चिल्ड्रेन ऑफ द ओल्ड मॅन whom he told me about a great deal during the journey, students at university now. म्हणजे ग्रँड चिल्ड्रेन ऑफ द ओल्ड मॅन म्हणजे ते तो जो मनुष्य आहे त्याचे जे पोते होते. ग्रँड चिल्ड्रेन म्हणजे काय? मुलाची मुलं, पोते नाती जे आहेत
तर तो स्टुडंट आहे. कुठे आहे? ग्रँड चिल्ड्रन प्लुरल आहे. प्लुरल आहे, मग इज येईल का, वॉज येईल का, नाही. वुड बी येईल का, नाही. मग वर येईल का, आर येईल. बघा काय आहे, ॲट युनिव्हर्सिटी नाऊ. नाऊ म्हणजे आत्ता, मग आत्तासाठी आर येईल का वर येईल, तुम्ही सांगा. नाऊ म्हणजे आत्ता काय आलं पाहिजे, आर आलं पाहिजे, कारण वर पास्ट मध्ये. व्हेरी गुड, मग आर आला पाहिजे. ठीक आहे, चलो क्या बात आहे. Neither he himself nor the spectators satisfied with his answers to the prominent questions. Neither he himself nor the spectators. Spectators प्लुरल आहे का सिंगुलर आहे? स्पेक्टेटर म्हणजे एक प्रेक्षक, स्पेक्टेटर्स म्हणजे अनेक. मग इज येईल का, नाही. वॉज येईल का, नाही. मग आता काय येईल, हॅज येईल का, नाही. हॅज सिंगुलर आहे. हॅड बीन येईल का वर. म्हणजे काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरांनी त्या प्रेक्षकांचं समाधान झालं नव्हतं. Neither he himself nor the spectators were satisfied with his answer to the prominent question. Do you know the boy glasses at the back of the class? तुम्ही त्या मुलाला ओळखता का जो वर्गाच्या शेवटी बसलाय आणि त्यांनी चष्मा घातलाय? काय येईल? डू यू नो द बॉय विअरिंग ग्लासेस ॲट द बॅक ऑफ द क्लास? अरे तुम्ही त्या मुलाला ओळखता का रे, जो वर्गाच्या शेवटी बसलाय आणि ज्यांनी काळा चष्मा घातलाय, गोरे गोरे मुकड़े पे काला काला चष्मा? तुम्ही काय म्हणाल, सर हम नहीं जानते, ना हम उसके गोरे मुकड़े को जानते हैं और ना ही उसके चश्मे को जानते हैं. ठीक है, चला. नोबडी एबल टू एस्केप फ्रॉम द फाइनल कंक्लूजन डेथ. यार, मृत्यू से कोई बची नहीं सका. मृत्यू पासून कोणीही वाचू शकलेलं नाही. आहे का कोणी? एखादी मशीन तयार झाली का, ही गोळी घ्या, हे विमानात बसा, तुम्हाला मृत्यूच येणार नाही, असं कधी झालं का? सांगा बरं मला, झालं का असं कधी? नाही ना झालं असं. 2 मिनिटं बंद करतो, परत सुरू करू. थंड झालं ना एकदम. सांगा. नोबडी, नोबडी नंतर वर्ब कसा आला पाहिजे? सिंगुलर आला पाहिजे, कारण तो कसा आहे? सिंगुलर इंडिफायनाइट प्रोनाउन. नोबडी इज एबल टू एस्केप फ्रॉम द फायनल कॉन्क्लुजन डेथ. यापासून कोणालाही सुटका नाही, मृत्यू. आहे का कोणाला सुटका? आजा पंजा आपले आहे का अजून? नाही. आपण बघतो ढगात कुठे आहेत का. चला. Giving a speech in front of such a big crowd who are made up of intellectuals, a very difficult action I suppose. यार, या सगळ्या विद्वान लोकांसमोर भाषण देणं फार मोठं काम होतं. सांगा. गिव्हिंग अ स्पीच म्हणजे विद्वान लोकांसमोर भाषण देणं, सिंगुलर. मग काय येईल? गिव्हिंग अ स्पीच, ओके, इज. Giving a speech in front of such a big crowd who are made up of intellectuals is a very difficult action I suppose. येते लक्षामध्ये मित्रांनो? समजलं तुम्हाला? ठीक आहे, चला. हा. The police to have been called by the thieves themselves to wrong address at the same time of robbery. चोरी करायची होती मनोज सरांच्या घरी. चोर आले. पोलिसांना त्यांनीच फोन केला आणि म्हणा, तुमचं नाव काय? गजानन. मग त्यांनी सांगितलं, गजाननच्या घरी चोर आलेत. पोलीसवाले सगळे कुठे पळाले? गजाननच्या घरी. आणि त्यांनी मनोज सराच्या घरी आरामाने काय केली? चोरी करून टाकली. ठीक आहे, पहा. द पोलीस इज सपोज टू हॅव बीन कॉल्ड, वॉज सपोज टू, विल बी सपोज टू, सपोज आर सपोज टू. सांगा. चोरी करायची असेल तर चुकीचा पत्ता देतात ना दरोडेखोर. द पोलीस आर सपोज टू हॅव बीन कॉल्ड. सपोज टू कधी वापरतात? एखादी गोष्ट तुम्हाला अपेक्षित आहे. म्हणजे जर चोरी करायची असेल गजाननच्या घरी, तर मी पोलिसांना म्हणणार आहे का, हा साहेब, गजाननच्या घरी चोरी होणार आहे, पुढच्या 10 मिनिटात तुम्ही तिथे पोहोचा. जमेल का? मला सांगावं लागेल सर, नाही सर, मनोज सरांच्या घरी चोरी होणार आहे अशी आम्हाला खबर लागली, तुम्ही तिथे पोहोचा. पुलिस वाले कहाँ जाएंगे? मनोज सर के घर. इधर चोर इसके घर में घुस के इसको मार वार के ताला वाला तोड़ के पूरा चोरी करके फरार हो. आलं का लक्षामध्ये? हे लक्षात ठेवायचं. Nobody in the classroom able to answer the question about the subject verb agreement yesterday. yesterday म्हणजे काल. इज येईल का मित्रांनो? नाही. कॅन येईल का? नाही. विल बी येईल का? नाही. मग वॉच किंवा वर. एक मिनिट, आता तुम्ही दोघं सांगा. नोबडी हे सिंगुलर आहे का प्लुरल आहे? सिंगुलर आहे. मग त्यानंतर सिंगुलर वर्ब वापरायचा का प्लुरल वापरायचा? सिंगुलरच वापरायचा. मग इथे काय येईल? वॉज येईल का वर येईल? वॉज सिंगुलर आहे आणि वर कसा आहे? प्लुरल आहे. मग इथे येईल वॉज. Nobody in the classroom was able to answer the question about subject verb agreement yesterday. ठीक आहे. आला का लक्षामध्ये? कळलं इथपर्यंत? आपण काय केलं? जेवढे सोडवले तेवढे आपल्याला
आले लक्षामध्ये? ठीक आहे, चाल. 39 पैकी 34 म्हणजे जवळजवळ आपले सगळेच काय आहेत, बरोबर आले. आपण 2-3 सोडवले नाही, सोडून दिले तसेच. समजलं का मित्रांनो? एनी प्रॉब्लेम, एनी डिफिकल्टी? हा, आता मी तुम्हाला आता बोर्डवरती 2-4 क्वेश्चन देतो. तुमच्या वहीमध्ये तुम्ही मला ते सोडवून दाखवायचे आणि मग आपण हे झालं की लगेच दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करूया. ठीक आहे, कारण हा टॉपिक महत्वाचा आहे. तुमची वही ओपन करा. वही आहे सगळ्यांकडे? ठीक आहे. आता काही वाक्य सोडवून दाखवा. ठीक आहे, मी तुम्हाला पर्याय पण देतो कंसामध्ये. हा बोर्ड का चालत नाही? न पहिलं क्वेश्चन लिहा. द पोलीस. एक काम करूया, हे लिहिण्याच्या झंझटीपेक्षा आपण स्क्रीनवरच सोडूया ना, आहे की नाही? हे लिहा, हे करा, याला वेळ पण लागेल अँड इट वुड बी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. ठीक आहे, त्यापेक्षा आपण हे स्क्रीनवर सोडूया, म्हणजे आपल्याला सोपं पडेल ना, वेळ वाचेल आणि पटापट आन्सर आपल्याला कळेल. कुठलं प्रॅक्टिस करायला ना? हा देईल की, देईल त्याच्यावर. देतो, 1 मिनिट. आपण याच्या स्क्रीनवर सोडू काही महत्वाचे क्वेश्चन, 10 मिनिटं, मग शेवटच्या दुसरा टॉपिक आपण कव्हर करूया मग.
एक सेकंद ना मित्रांनो. हां, ओके. पहा, द रिझल्ट्स ऑफ डॉक्टर नोल्स एक्सपेरिमेंट वर पब्लिश्ड इन अ सायंटिफिक जर्नल. त्याचं उत्तर काय यायला पाहिजे आता? द रिझल्ट्स प्लुरल आहे म्हणून काय यायला पाहिजे? वर यायला पाहिजे. आता तुम्ही सांगायचं. द वेदर इन दी सदर्न स्टेट्स गेट व्हेरी हॉट ड्युरिंग दी समर. म्हणजे दक्षिणेकडील राज्यांमध्ये उन्हाळ्यात खूप तापमान होते. काय येईल? गेट्स की गेट? बघा, द वेदर, वेदर सिंगुलर आहे का प्लुरल आहे? सिंगुलर आहे. मग काय आला पाहिजे? गेट्स. व्हेरी गुड. अ वुमन अँड हर चाइल्ड आर वेटिंग टू सी डॉक्टर चांग. एक स्त्री आणि तिची मुलं डॉक्टर चांगना भेटण्यासाठी थांबलेले आहेत. काय येईल? इज की आर? पहा, दोन करते तुम्ही अँड नी जोडले तर काय आलं पाहिजे मित्रांनो? काय आलं पाहिजे? ठीक आहे, काय आला पाहिजे? मग तिथे आर आला पाहिजे. व्हेरी गुड. अ वुमन अँड हर चाइल्ड, एक स्त्री आणि तिची मुलं वेटिंग टू सी डॉक्टर चांग. एव्हरी मॅन, वुमन अँड चाइल्ड आर प्रोटेक्टेड अंडर लॉ. काय आलं पाहिजे? बघा, एव्हरी मॅन, एव्हरी वुमन अँड एव्हरी चाइल्ड. आता अँड जोडलाय ना परत इथे. काय जोडलाय? अँड जोडलाय. मग चाइल्ड आणि हे सगळे अँड, मग काय आलं पाहिजे? इज की आर? एव्हरी मॅन, एव्हरी वुमन अँड एव्हरी चाइल्ड. ओके, काय आलं पाहिजे? इथे इज प्रोटेक्टेड आला पाहिजे, आर नको, कारण वाक्यामध्ये काय वापरलाय? एव्हरी वापरलाय, कॉमानी सेपरेट केलंय. वॉशिंग द डिशेस आर द चिल्ड्रेन्स जॉब. वॉशिंग द डिशेस आर द चिल्ड्रेन्स जॉब. वॉशिंग द डिशेस आर द चिल्ड्रेन्स जॉब. प्लेट धुणं हे मुलांचं काम आहे. काय येईल? चिल्ड्रेन्स जॉब. चिल्ड्रेन प्लुरल आहे, मग काय आलं पाहिजे? आर. वॉशिंग द डिशेस आर द चिल्ड्रेन्स जॉब. नाव, अ लॉट ऑफ द स्टुडंट्स आर ऑलरेडी हिअर. सांगा काय येईल? कुठलं? हे द चिल्ड्रेन्स अपॉस्ट्रॉफी असतात, पण द चिल्ड्रेन म्हणजे अनेक मुलं. मग अनेक मुलं चिल्ड्रेन्स असेल तर इज का आर? नाही, कधी कधी मी म्हटलं होतं ना, कधी कधी करता कधी येतो वाक्याच्या शेवटी पण येतो. आठवतं का तुम्हाला? मी सांगितलं होतं की वाक्याची सुरुवात सब्जेक्टने व्हायला पाहिजे, पण काही सेंटेन्सेस मध्ये काय होतं? सब्जेक्ट हा वर्बच्या नंतर येतो, पण तरी आपल्याला वर्ब वापरताना सब्जेक्टचा विचार करावा लागतो. ठीक आहे, चला. अ लॉट ऑफ द स्टुडंट्स आर ऑलरेडी हिअर. काय येईल? स्टुडंट्स प्लुरल आहे ना, मग काय येईल? आर. सम ऑफ द फर्निचर इन आवर अपार्टमेंट इज सेकंड हँड आर सेकंड हँड. फर्निचर साठी काय वापरतो? सिंगुलर वर्ब वापरतो. सम ऑफ द फर्निचर इन आवर अपार्टमेंट इज सेकंड हँड. सम ऑफ द डेस्क इन द क्लासरूम आर ब्रोकन. सम ऑफ द डेस्क इन द क्लासरूम, डेस्क मोजता येतं ना, 1 2 3 4, मग काय येईल? आर ब्रोकन. At least 3/4 of that book on famous Americans are about people who lived in the 19th century. At least 3/4 of that book on famous Americans. 3/4 of that book. एका पुस्तकाचा 3/4 भाग. मग सिंगुलर का प्लुरल? सिंगुलरच यायला पाहिजे, कारण बुक्स थोडी आहे इथे. इज
at least 3/4 of that book on famous Americans is about people who lived in the 19th century. Okay, one of the countries I would like to visit is Italy or Italy. अनेक देशापैकी मला एका देशाला भेट द्यायचं आहे, ते कुठलं आहे? इज इटली. Some of the cities I would like to visit are Rome and Venice. Some of the cities I would like to visit are Rome and Venice. Some of the cities I would like to visit are Rome and Venice. कारण रोम आणि व्हेनिस हे दोन वेगवेगळे शहर आहे. Each students in the class has to have a book. Have to have a book. वर्गातल्या प्रत्येक मुलाकडे वही असलीच पाहिजे. काय येईल? Each students in the class has to have a book. Each ने आलं ना, वाक्याच्या सुरुवातीला each आला has. Each of the students have a notebook. Each of the students has a notebook. None of the students were late today. None of the students was late today. None आलंय वाक्याला. The number of the students in this room right now is R20. The number of the students in this room right now. The number काय आहे? सिंगुलर का प्लुरल? अ नंबर प्लुरल आहे. द नंबर सिंगुलर आहे, मग काय आलं पाहिजे? इज. द नंबर ऑफ द स्टुडंट्स इन दिस रूम राईट नाव इज 20. मी सांगितलं होतं ना, हे जे फ्रेज आहे द नंबर कशी आहे? सिंग्युलर. आणि अ नंबर कशी आहे? प्लुरल आहे. बघितलं होतं आपण. लक्षात ठेवायचंय मित्रांनो, हेच तर आपण शिकलोय ना. सांगा. A number of students in the class speak English very well. The number singular and a number plural आहे. मग काय येईल? speaks की speak? A number of students in the class speak English very well. There are some interesting pictures in today's paper. सांगा काय येईल? There is की there are? There are some interesting pictures. Plural आहे ना, मग there are. There is or there are an incorrect statement in that newspaper article. Incorrect statement singular आहे, मग काय आला पाहिजे? बघा, वाक्याची सुरुवात there ने किंवा here ने झाली तर आधी सब्जेक्ट, आधी verb येतो, मग सब्जेक्ट येतो. There is an incorrect statement in that newspaper article. The United States are located in North America. United States एकच देश आहे, मग काय येईल? Is located. Economics is Dan's favorite subject. Economics are काय येईल? Economics जरी यसनी असेल तरी एकच आहे ना, economics अर्थशास्त्र is येईल. 10 minutes more than enough time to complete this exercise. 10 minutes म्हणजे काय? युनिट ऑफ मेजरमेंट. आणि युनिट ऑफ मेजरमेंट नंतर वर्ब कसा वापरतो आपण? सिंगुलर वापरतो. मग कसं येईल? 10 minutes is more than enough time to complete this exercise. Most people like to go to the zoo. Most people म्हणजे अनेक लोक like to go to the zoo. The police are coming. I have already called them. पोलीस येतच आहे, मी त्यांना ऑलरेडी I have already called them. Them म्हणजे अनेक पोलिसांना मी बोलावलं. मग इथे is येईल का आर येईल? आर येईल. The police are coming. Okay, now Japanese very difficult for English speakers to learn. Japanese एकच भाषा आहे, मग is आलं पाहिजे. Japanese is very difficult for English speakers to learn. The Japanese have a long and interesting history. The Japanese म्हणजे जपानचे लोक. काय येईल? Have का has? Have येईल, कारण अनेक जपानचे लोक. The Japanese have a long and interesting history. Okay, now this exercise on singular plural agreement of subjects and verb is easy or easy. सांगा काय येईल? This exercise singular आहे, काय येईल? Is easy. Anna as well as her 2 older sisters is in college or in college. Anna as well as her 2 older sisters are in college. कारण sisters कसा आहे? प्लुरल. म्हणजे जे नियम आपण शिकलो ते आपल्याला वापरता आले पाहिजे. कळलं का? हे झालं सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. आज मी त्याची नोट्स तुमच्या ग्रुपला त्यांना सांगून पाठवायला सांगतो. गॉट इट? अंडरस्टूड? ग्रुपला ते नोट्स पाठवून देतील. समजलं इथपर्यंत? ओके, एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? हे पहिलं आपण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, नाव वी विल हॅव टू डिस्कस अबाउट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. हे आपण पहिलं सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. आता पाहूया आपण वाक्यांचे प्रकार. वाक्य काय? वाक्यांचे प्रकार असतात वेगवेगळे, त्याबद्दल आपण आता डिस्कशन करूया.
चला लक्ष द्या इकडे. नाउ आय वॉन्ट यू टू फोकस ऑन द बोर्ड. English learn too easy is, and English is easy to learn. Now you have two different sentences before you. दोन वाक्य आहेत तुमच्या समोर. पहिलं वाक्य काय आहे? English learn too easy is, English is easy to learn. मला सांगा दोन पैकी कुठलं वाक्य तुम्हाला बरोबर वाटतंय? Which of the following is the correct statement? कुठलं बरोबर वाटतंय? सेकंड करेक्ट आहे. काय आहे? सेकंड करेक्ट आहे. पहिलं तुम्ही म्हणालात सर फर्स्ट वन इज इनकरेक्ट, ऑन द अदर हँड सेकंड वन इज करेक्ट. ओके. मला सांगा मित्रांनो, जे शब्द मी वरच्या वाक्यामध्ये वापरलेले आहेत पहिल्या वाक्यामध्ये, तेच शब्द सेम शब्द मी दुसऱ्या वाक्यामध्ये वापरलेले आहेत ना वापरलेले. तरी हे म्हणजे इथे तुम्ही असं का म्हणताय की दुसरं करेक्ट आहे? शब्दांमध्ये काही बदल आहे का? पहा, इथे पण इंग्लिश आहे, इथे पण इंग्लिश आहे, इथे पण लर्न आहे, इथे पण लर्न आहे, इथे पण इझी आहे, इथे पण इझी आहे. तेच शब्द आहेत, सारखेच शब्द आहेत, तरी वेगळं का? मग वाक्य पहिलं का चूक आहे, दुसरं का बरोबर आहे? काय असू शकतं बरं सांगा मला? काय कारण असू शकतं याचं? या मागचं कारणच काय असेल? बघा, पहिल्या वाक्यातले शब्द आणि हे शब्द, एक साधं तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो. मला पोहे बनवायचे असतील. सपोज यू वुड लाईक टू कुक पोहे. प्रत्येक गोष्टीची एक रेसिपी आहे. आपण आधी पोहे असंच कोरडेच भाजून घेतो मग वरून तेल टाकतो का? प्रत्येक गोष्टीला बनवण्याची एक पद्धत आहे की नाही? त्या पद्धतीनुसार जर ते बनवलं तर ती गोष्ट आपल्याला चविष्ट लागते. आणि त्याच्या बनवण्याची पद्धत जर चुकली तर काय होईल? त्या गोष्टीची चव सुद्धा बदलेल. तसंच पहा, पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये शब्द जरी सारखे असले, परंतु त्या शब्दांची जी रचना आहे किंवा त्यांची जी अरेंजमेंट आहे, काय म्हणालो मी, त्यांची जी अरेंजमेंट आहे, जी त्यांची रचना आहे, ती रचना चुकीच्या पद्धतीनं झाली आहे. तर शर्टाचं बटन, एकही बटन इकडे तिकडे लागलं तर काय होतं? पूर्ण शर्टाचं बटन, एक बटन चुकलं की सगळं चुकतं. इंग्लिश लर्न टू इझी इज, इंग्लिश इज इझी टू लर्न. आता या वाक्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे की हे वाक्य करेक्ट का आहे? बिकॉज इट हॅज अ प्रॉपर सिंटॅक्स. सिंटॅक्स कशाला म्हणतात? शब्दांचं जे अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? सिंटॅक्स म्हणतो. दुसऱ्या वाक्यामध्ये शब्दांची अरेंजमेंट खूप प्रॉपर झालेली आहे, म्हणून हे वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. म्हणजे शब्द घेतले आणि कसेही टाकून दिले तर योग्य वाक्य तयार होईल का? तुम्हाला जर एखादं वाक्य बरोबर तयार करायचं असेल तर प्रत्येक शब्दाची आपली एक जागा आहे, त्या जागेवरच तो शब्द ठेवला पाहिजे. अदरवाईज तुमचं वाक्य हे चुकीचं होऊ शकतं. हे तुम्हाला काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. मग आता पहा की पहिलं जे आहे तर पहिलं हे वाक्य आहे का? नाही. जरी शब्द तिथे आहेत पण त्यातनं काही अर्थ प्राप्त होतोय का? इंग्लिश लर्न टू इझी इज, डू यू गेट एनी मिनिंग? नो. म्हणजे शब्दांचा समूह आहे, शब्दांचा ग्रुप आहे, पण त्यातून काही अर्थच प्राप्त होत नाहीये आपल्याला. तर नुसता शब्दांचा समूह करून होणार आहे का? नाही. तर आपल्याला शब्द एकत्र करायचे आहेत, पण त्या शब्दांना एकत्र केल्यानंतर त्यांच्यापासून काय प्राप्त झालं पाहिजे? अर्थ प्राप्त झाला पाहिजे, मिनिंग प्राप्त झाला पाहिजे. इंग्लिश इज इझी टू लर्न या वाक्यामध्ये काय होतंय? आपल्याला वाक्यामधून अर्थ प्राप्त होतोय, मिनिंग प्राप्त होतोय, म्हणून हे वाक्य काय आहे? ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. सो व्हॉट इज अ सेंटेन्स? वाक्य म्हणजे काय? इट इज अ मीनिंगफुल अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स. अर्थपूर्ण शब्दांचा समूह. अर्थपूर्ण शब्दांचा समूह. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हटलं जातं? सेंटेन्स असं म्हटलं जातं. म्हणजे फक्त शब्द एकत्र केले म्हणजे वाक्य तयार होईल का? नाही. वाक्य म्हणजे काय? की शब्दांचा असा समूह ज्या समूहातून आपल्याला अर्थ प्राप्त होतो.
ज्याच्यातनं आपल्याला काहीतरी मिनिंग मिळतं. मिनिंगलेस शब्दांचा काही उपयोग आहे का? नाही. तर सेंटेन्स कशाला म्हणतात? इट इज ए मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ द वर्ड्स. शब्दांची अर्थपूर्ण रचना म्हणजे वाक्य. आता पहा, जनरली सामान्यतः अ सेंटेन्स बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर अँड एंड्स विथ अ फुल स्टॉप, अ क्वेश्चन मार्क ऑर अन एक्सक्लेमेशन मार्क. सामान्यतः कुठल्याही नवीन वाक्याची सुरुवात जेव्हा होते तर त्या वाक्याच्या सुरुवातीला आपण काय वापरतो? कॅपिटल लेटर वापरतो. काय वापरतो? कॅपिटल लेटर, म्हणजे मोठं अक्षर वापरतो सुरुवातीला. वाक्याची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटरनी होते आणि त्याचा शेवट कशाने होतो? फुल स्टॉपनी होतो. ठीक आहे. किंवा कशाने होतो? क्वेश्चन मार्कनी होतो. ठीक आहे. किंवा कशाने होतो? एक्सक्लेमेशन मार्कनी सुद्धा होतो. म्हणजे वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनी होते, पण त्याचा शेवट हा कशाने होऊ शकतो? क्वेश्चन मार्कनी होऊ शकतो, एक्सक्लेमेशन पॉइंटनी होऊ शकतो, किंवा कधी कधी फुल स्टॉपनी पण होतो. म्हणजे वाक्याच्या शेवटी कॉमा येईल का? नाही. कॉमा म्हणजे काय? त्याच्या पुढेही काहीतरी शिल्लक आहे अशा अर्थाने हे वापरल्या जातं. हे लक्षात आपल्याला ठेवायचं. ठीक आहे. आता आपण पाहूया टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. हे जे वाक्य आहे त्या वाक्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. वाक्याचा पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतात डिक्लरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स, किंवा त्यालाच ऑर मध्ये म्हटलं जातं स्टेटमेंट सेंटेन्स. त्याला आपण म्हणतो विधानार्थी वाक्य. काय म्हणतो? विधानार्थी वाक्य. दुसरं आहे त्याला म्हणतात इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थक वाक्य, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे तिसरं. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. चौथा आहे एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. एक्सक्लेमेटरी म्हणजे काय? उद्गारवाचक वाक्य. पहिला आहे डिक्लरेटिव्ह किंवा असर्टिव्ह, दुसरा आहे इंटरोगेटिव्ह, तिसरा आहे इम्परेटिव्ह, चौथा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि पाचवं जे आहे मित्रांनो, हे लक्षात घ्यायचंय परत तुम्हाला. पाचवं एक आहे, जे पाचवं आहे त्याला म्हणतात लेट सेंटेन्स. लेट सेंटेन्स. लेट सेंटेन्स म्हणजे काय? परवानगी दर्शक वाक्य. ठीक आहे. त्यानंतर सहावं जे आहे त्याला म्हणतात युनिव्हर्सल ट्रूथ सेंटेन्स. त्याला म्हणतात त्रिकालबाधित सत्य वाक्य. ठीक आहे. सातवं जे आहे त्याला म्हणतात ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, इच्छादर्शक वाक्य. आणि आठवं जे आहे त्याला म्हणतात कंडिशनल सेंटेन्स. किंवा त्याला म्हणतात इफ सेंटेन्स. आला का लक्षामध्ये? कळलं इथपर्यंत? हे काय झाले? वेगवेगळे वाक्यांचे प्रकार. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. गॉट इट? ठीक आहे. समजलं? बघा परत सांगतो. काय काय म्हणालो मी? कुठलं वाक्याचा प्रकार? डिक्लरेटिव्ह, असर्टिव्ह, यालाच कधी कधी स्टेटमेंट, विधानार्थी वाक्य. इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य. पाचवं लेट सेंटेन्स, परवानगी दर्शक वाक्य. युनिव्हर्सल ट्रूथ सेंटेन्स, त्रिकालबाधित सत्य वाक्य. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स, इच्छादर्शक वाक्य. कंडिशनल सेंटेन्स म्हणजे काय? कंडिशन दाखवलं. इफ सेंटेन्स, जर तरची वाक्य, त्याला मराठीत म्हणतो आपण जर तरची वाक्ये. डिक्लरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय हे पाहूया. अ डिक्लरेटिव्ह सेंटेन्स मेक्स अ स्टेटमेंट. डिक्लरेटिव्ह सेंटेन्सला काय म्हणतात? ते काय करतात?
स्टेटमेंट तयार करतात, म्हणजे विधान तयार करतात. तर साध्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो, द स्टेटमेंट विच मेक्स अ स्टेटमेंट ऑर द सेंटेन्स विच मेक्स अ स्टेटमेंट, ज्या वाक्यामध्ये विधान तयार केल्या जाते, ज्या वाक्यामध्ये विधान तयार केल्या जाते. आता तुम्ही जे विधान तयार करता ते पॉझिटिव्ह पण असू शकतं किंवा निगेटिव्ह पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल, मिस्टर नरेंद्र मोदी इज अ गुड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, पॉझिटिव्ह म्हटलं. मिस्टर नरेंद्र मोदी इज नॉट अ गुड प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. शी इज द ब्युटिफुल गर्ल इन द क्लास, शी इज नॉट अ ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. तुमचं विधान हे सकारात्मक पण असू शकतं, नकारात्मक पण असू शकतं, म्हणजे इट कॅन बी पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह इन नेचर, हे लक्षात ठेवायचे. पहा आता डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस एक्झॅक्टली काय करतात. जस्ट से समथिंग, ते एखाद्या गोष्टीबद्दल काहीतरी बोलतात. डिक्लेअर ऑर स्टेट फॅक्ट, एखाद्या वस्तुस्थितीबद्दल माहिती देतात. कशाबद्दल? वस्तुस्थितीबद्दल माहिती देतात. बरोबर आहे, ती वस्तुस्थिती योग्य अयोग्य. एक्सप्रेस ओपिनियन्स, स्वतःची मत व्यक्त केल्या जातं त्या वाक्यांमध्ये. रिपोर्ट इव्हेंट्स ऑर डिस्क्राईब थिंग्स ऑर पीपल, एखाद्या घटनेबद्दल माहिती दिल्या जाते, एखाद्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा लोकांबद्दल सुद्धा माहिती दिल्या जाते. तर पहा, डिक्लरेटिव्ह सेंटेन्सला ऑर मध्ये असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात, त्यालाच काय म्हणतात? स्टेटमेंट सेंटेन्स असं म्हणतात. तर सामान्यतः ज्या वाक्यामध्ये स्टेटमेंट विधान तयार केल्या जाते त्याला स्टेटमेंट सेंटेन्स असं आपण म्हणतो मित्रांनो. आणि हे वाक्य काय करतात? आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहिती देतात, एखादं स्टेटमेंट किंवा वस्तुस्थितीबद्दल माहिती देतात, आपली मत व्यक्त करतात, एखाद्या घटनेबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा ठिकाणाबद्दल माहिती देतात. डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस कॅन बी बोथ पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह अँड एंड्स विथ अ फुल स्टॉप. कुठल्याही स्टेटमेंट सेंटेन्स, डिक्लरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्सच्या एंडमध्ये काय वापरतात? फुल स्टॉप वापरतात. आणि ते काय असू शकतात? निगेटिव्ह पण असू शकतात किंवा पॉझिटिव्ह पण असू शकतात. ते वाक्य दे कॅन आयदर बी निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह, ते निगेटिव्ह पण असू शकतात किंवा पॉझिटिव्ह पण असू शकतात. उदाहरण पहा, आय विल मीट यू ॲट द बस स्टेशन, मी तुम्हाला आज बस स्थानकावरती भेटेल. पॉझिटिव्ह वाक्य आहे. द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पश्चिमेकडून उगवतो की दक्षिणेकडून? पूर्वेकडून उगवतो, बरोबर आहे. म्हणून काय केलं? ईस्ट म्हणजे पूर्व. ठीक आहे, चला. ही डझंट गेट अप अर्ली, वाक्य निगेटिव्ह आहे की नाही? तो लवकर उठत नाही, बरोबर आहे. देन क्रिकेट इज नॉट आवर नॅशनल स्पोर्ट, क्रिकेट हा आपला राष्ट्रीय खेळ नाही. देन विच इज आवर नॅशनल स्पोर्ट? हॉकी. ओके, महाराष्ट्राचा राज्य खेळ काय आहे की नाही? कबड्डी. चला. देन माय नेम इज जेम्स बॉन्ड, आपण म्हणतो ना, तू काय जेम्स बॉन्ड आहे का? मराठीत म्हणतो, तू काय तुर्रम खान लागून गेला का? आहे की नाही? राग आला आपल्याला, तो काय तोप लागून गेलाय का सर? आहे की नाही तसं? माय नेम इज जेम्स बॉन्ड, माझं नाव जेम्स बॉन्ड आहे. कॅनबेरा इज द कॅपिटल सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया, कॅनबेरा हे काय आहे? ऑस्ट्रेलियाचं राजधानीचं शहर आहे, म्हणजे स्टेटमेंट सेंटेन्स आहे. ठीक आहे. द बॉय इज हॅपी, तो मुलगा आनंदी आहे. द आउल्स आर लुकिंग ॲट मी, आउल्स म्हणजे घुबड. ओ, द आउल्स आर लुकिंग ॲट मी, ते आउल्स माझ्याकडे बघतात. आउल्स. ओके, चला पुढे. दॅट इज माय कॅमेरा, कॅमेरा, दॅट इज माय कॅमेरा, इथे ईस आहे, दॅट इज माय कॅमेरा, तो माझा कॅमेरा आहे. पीपल आर रनिंग, लोक धावत आहेत. आता लोक तुम्हाला दिसले, तुम्ही सांगितलं, एखादे इव्हेंट रिपोर्ट करतो ना, काय होतंय? काय नाही, तिथे मॅरेथॉन सुरू आहे आणि लोक काय करतायत? धावतायत. अशा पद्धतीने आपण ते वाक्य वापरलेलं आहे. कॅटरीना इज हिअर, कॅटरीना इथे आली आहे. शी लाईक्स चॉकोलेट्स व्हेरी मच, आणि कॅटरीनाला चॉकोलेट खायला खूप आवडतात आणि मी तिला आता 5 रुपयावाला डेअरी मिल्क देऊन खुश करणार आहे. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, चला. दुसरं, दिस विल नॉट डू, ही गोष्ट पुरेशी नाही. इन दोज डेज देअर वर नो बसेस अँड ट्रेन्स, त्या कालावधीमध्ये एकही बसेस नव्हती आणि ट्रेन सुद्धा नव्हती. असं आपण काय घेतलंय? वाक्य घेतलंय. ठीक आहे. दे आर बिझी टुडे, आज ते जरा बिझी आहेत. द फूड इज गुड हिअर, इथे अन्न चांगलं आहे. यू लुक हॅपी, तुम्ही खुश दिसत आहात. हे सगळं विधान आहेत ना. आता ते विधान निगेटिव्ह पण असू शकतात किंवा पॉझिटिव्ह असू शकतात. यू आर अ हँडसम बॉय, यू आर नॉट अ हँडसम बॉय. शी इज माय वाईफ, शी इज नॉट माय वाईफ, काही पण उदाहरण आपण तिथे घेऊ शकतो. ठीक आहे, आलं का लक्षामध्ये? हे पहिलं आपलं स्टेटमेंट किंवा डिक्लरेटिव्ह. आता बघूया इंटरोगेटिव्ह. मित्रांनो, इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? इंटेरोगेशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. इंटेरोगेशन काय होतं? इंटेरोगेशन म्हणजे
इंटेरोगेशन म्हणजे काय? पूछताछ, चौकशी, इन्क्वायरी. आता इन्क्वायरी मध्ये पण दोन शब्द असतात, लक्ष द्या. बघा, एक असतं इन्क्वायरी आणि एक असतं एन्क्वायरी. इन्क्वायरी म्हणजे चौकशी करणे. काय करणे? चौकशी, पूछताछ करणे. ठीक आहे, चला. आणि एक असतं माहितीचे आदान प्रदान, एक आहे चौकशी करणे. ठीक आहे की नाही? हे जे आहे इन्क्वायरी, हे चौकशी करणे. पहा, आता इंटरोगेटिव्ह म्हणजे काय? इंटरोगेशन म्हणजे चौकशी करणे. समजा सलमाननी शाहरुखचा खून केलाय, मग सलमानला पोलीसवाले ताब्यात घेतील. कधी मारलं, का मारलं, कुठल्या शस्त्रांनी मारलं, कोणी मदत केली, चौकशी लागते. मग कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केल्या जातं, त्यालाही वकील दिला जातो. म्हणजे तुम्ही एखाद्याला मारलं तर का मारलं हे सुद्धा तुम्ही जस्टिफाय करू शकता. ठीक आहे, चला. आता इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. तर मला सांगा, एखादं वाक्य त्याच्यामध्ये जर प्रश्न विचारला गेलेला असेल तर त्याच्या शेवटी काय वापरलं पाहिजे? प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते तुम्ही वापरलं गेलं पाहिजे. पहा, an interrogative sentence ask a question and ends with a question mark. कुठलाही इंटरोगेटिव्ह सेंटेन्स जो आहे त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो. काय विचारला जातो? प्रश्न विचारला जातो. आणि प्रश्न जर विचारला गेलेला असेल तर त्याचा शेवट हा नेहमी कशाने झाला पाहिजे? प्रश्नार्थक वाक्याने झाला पाहिजे. आता याचे 3 प्रकार असतात. प्रश्न विचारण्याचे 3 प्रकार कोणकोणते? पहिला आहे WH क्वेश्चन, त्याला व्ह क्वेश्चन म्हणतात, व्ह टाईप क्वेश्चन. WH क्वेश्चन म्हणजे काय? ज्या प्रश्नाची सुरुवात WH शब्दाने होते. WH शब्द कोण? व्हॉट, वेअर, व्हेन, व्हेनेवर, व्हेरेवर, हुएवर, हुएमर. म्हणजे WH शब्दाने त्या प्रश्नाची सुरुवात झाली. कशाने झाली? WH शब्दाने झाली. आता पहा, हाऊने सुरू होणारे जे शब्द आहेत त्यांचा सुद्धा कशात समावेश होतो? कशात? WH मध्येच होतो. हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ लॉंग, हाऊ फार. दुसरा आहे व्हर्बल क्वेश्चन. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय? असे प्रश्न ज्यांची सुरुवात ऑक्झिलियरी व्हर्बनी होते. म्हणजे कोण? एम, इज, आर, वॉज, वर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, हे सगळे ऑक्झिलियरी व्हर्ब आहे. मग एखाद्या प्रश्नाची सुरुवात जर ऑक्झिलियरी व्हर्बने होत असेल तर आपण काय करतो? त्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. जसं की कॅन आय हॅव युअर पेन, मला तुमचा पेन मिळेल का? व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हॉट इज युअर नेम, कुठला क्वेश्चन आहे? WH क्वेश्चन आहे, कारण WH नी सुरुवात आहे. ओके. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? WH क्वेश्चन आहे, म्हणजे व्हॉटनी सुरुवात आहे. आणि तिसरा आहे स्टेटमेंट क्वेश्चन, म्हणजे एखादं विधान आहे. विधान आहे, क्वेश्चन नाही आहे, विधान आहे, पण त्या विधानाला क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये. तुम्ही सचिन तेंडुलकर ना? 10 वर्षांनी तुम्ही मला भेटले समजा एखाद्या एअरपोर्टला, तुम्ही मनोज सर ना? काय झालं? प्रश्न विधानच आहे पण प्रश्नाच्या स्वरूपात. तू स्वरूपाच ना? आहे की नाही? काय केलं? वाक्य असं विचारलं, अच्छा तू कटरीनाच ना? म्हणजे काय केलं? विधानच आहे पण तुम्ही कन्फर्मेशन करताय का तेच आहे की नाही, आहे की नाही? असं, अरे हा युनिफॉर्म मधला मुलगा कोण आहे? तुम्ही गजानन ना? म्हणजे काय केलं? वाक्य तुम्ही काय केलं? तुम्ही स्टेटमेंटच आहे, विधानच आहे, फक्त प्रश्नाच्या स्वरूपामध्ये विचारताय. चला याला डिटेलमध्ये पाहूया. पहा, आता WH क्वेश्चन म्हणजे काय? दीज क्वेश्चन्स बिगिन विथ WH वर्ड. WH वर्ड कोणकोणते? हू, व्हॉट, वेन, हाऊ, वेअर, वाय, हुज, हुम, विच, एटसेट्रा. हे WH क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर दीज क्वेश्चन्स एक्सपेक्ट specific information in the answers, so they cannot be answers with just yes or no. आता एखादा WH क्वेश्चन आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही फक्त येस किंवा नो ने देऊ शकता का? मी म्हटलं व्हॉट इज युअर नेम? येस. वेअर डू यू लिव्ह? नो. असं म्हणू शकता का तुम्ही? तुम्हाला उत्तर द्यावं लागेल ना. व्हॉट इज युअर नेम? तर माय नेम इज जेम्स बॉन्ड. वेअर डू यू लिव्ह? आय लिव्ह इन अमेरिका. आहे की नाही? ओके. हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव? ओ मिस्टर डोनाल्ड ट्रम्प इज माय ब्रदर. काय झालं? तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. तर WH क्वेश्चनचं उत्तर हे फक्त तुम्ही यस आणि नोनी देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक माहिती द्यावी लागते, म्हणून त्याला आपण यस नो क्वेश्चन सुद्धा म्हणत नाही. आता फॉर एक्झाम्पल, हु आर यू? तू कोण आहेस? तुम्ही यस नो नी उत्तर देऊ शकता का? हु आर यू? ओ आय एम अ टीचर, आय एम अ स्टुडंट. हु केम हिअर फर्स्ट? इथे पहिल्यांदा कोण आहे? ओ आय केम हिअर फर्स्ट. असं आपण घेतो. दुसरा, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? तुमचा प्रॉब्लेम काय आहे? व्हॉट इज युअर फेवरेट सॉन्ग? तुमचं आवडतं गाणं कोणतं? येस नो देऊ शकता का? व्हॉट इज युअर फेवरेट सॉन्ग? नो. व्हॉट इज युअर फेवरेट सॉन्ग? येस. नाही.
व्हॉट डिड यू से टू हिम, तुम्ही त्याला काय म्हणालात असा अर्थ. देन व्हेन डज द बस लिव्ह, ही बस कधी जाते. व्हेन डिड द शो स्टार्ट, हा शो कधी स्टार्ट होणार आहे. हाऊ लॉंग हॅव यू लिव्ड इन मंगरुळ, तुम्ही मंगरुळमध्ये कधीपासून राहिलात. हाऊ वॉज द शो, शो कसा होता. शो म्हणजे चित्रपटाचा शो, नाटकाचा शो. ठीक आहे, चला. हाऊ कॅन आय फॉरगेट यू, मी तुम्हाला कसं विसरू शकतो. हाऊ कॅन आय फॉरगेट यू, मी तुम्हाला कसं काय विसरू शकतो. हाऊ लॉंग आर द चिल्ड्रन मिसिंग, हे मुलं कधीपासून मिसिंग आहेत. वेअर इज माय बुक, माझं पुस्तक कुठे आहे. वाय आर यू स्टेअरिंग ॲट मी, तुम्ही माझ्याकडे का बघत आहात. हुज नोटबुक्स आर ऑन द टेबल, त्या टेबलवरती कोणाच्या नोटबुक आहेत. हुम आर यू टॉकिंग टू, तुम्ही कोणाशी बोलत आहात. हुम डिड यू सी ॲट द डोअर, तुम्ही दरवाजावर कोणाला पाहिलं. विच स्टुडंट इज द बेस्ट इन द क्लास, वर्गातला सगळ्यात बेस्ट स्टुडंट कोण आहे. ओके, हे झालं WH क्वेश्चन. आता व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय, सरळ सरळ आहे की ज्या प्रश्नाची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदानी किंवा ऑक्झिलरी व्हर्बनी होते. म्हणजे ॲमिज, आर, वॉज, वर, डू, डज, डीड, कॅन, कुड, मे, माईट, शाल, शुड, विल, वुड, कुठल्याही ऑक्झिलरी व्हर्बनी, मग तो मोडल असो, सेमी मोडल असो की प्रायमरी असो, जे आपल्याकडे 24-25 आहेत, कुठल्याही ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करून जर प्रश्न तयार केला त्याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन. ठीक आहे, पहा उदाहरण पहा. These questions do not expect specific information in the answers, so they can be answered with just yes or no. आता या प्रश्नांचं उत्तर तुम्ही समजा मी तुम्हाला विचारलं कॅन आय कम विथ यू, मी तुमच्यासोबत येऊ का. येस, नो, म्हणजे व्हर्बल क्वेश्चनचं उत्तर हे तुम्ही यस नोनी देऊ शकता, म्हणून त्यांना यस नो क्वेश्चन सुद्धा आपण म्हणतो. दे कॅन सिम्पली बी आन्सर्ड विथ यस ऑर नो. एम आय अ जोकर, मी जोकर आहे का. येस. एम आय नॉट अ जोकर, मी जोकर नाही का. नो. इज दिस युअर पेन, हा पेन तुमचा आहे का. यस. तुम्ही नो यस नोनी उत्तर देऊ शकता. इज क्रिकेट अन एक्साइटिंग स्पोर्ट. ओके. इज ही गोइंग टू रिटायर, तो रिटायर होणार आहे का. इज शी रायटिंग, ती लिहित आहे का. देन आर यू अ गुड लिसनर, तुम्ही चांगले श्रोते आहात का. आर यू बिझी, तुम्ही बिझी आहात का. आर यू गोइंग टू गेट मॅरिड, तुमचं लग्न होणार आहे का. ठीक आहे, येस ऑर नो. वॉज ही ऑल राईट, तो छान होता का. वॉज ही क्राईंग, तो रडत होता का. वेअर दे प्लेईंग क्रिकेट, वर दे प्लेईंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत होते का. वर दे हॅपी, ते आनंदी होते का. विल ही कम बॅक इन द इव्हिनिंग, तो संध्याकाळी परत येईल का. विल यू कम टुमॉरो, तुम्ही उद्या याल का. विल देअर बी अ मीटिंग नेक्स्ट संडे, पुढच्या रविवारी मीटिंग होईल का. डू यू एन्जॉय लिसनिंग टू क्लासिकल म्युझिक, तुम्हाला क्लासिकल म्युझिक शास्त्रीय संगीत ऐकायला आवडेल का. डू यू लाईक बॉक्सिंग, तुम्हाला बॉक्सिंग आवडतं का. ठीक आहे. डज शी कम हिअर रेग्युलरली, ती इथे नियमित येते का. डज शी स्मोक, ती धूम्रपान करते का. येस ऑर नो, तुम्ही काही उत्तर इथे देऊ शकता. ओके. देन डिड यू टर्न द कूलर ऑफ, तुम्ही तो कूलर बंद केला का. डिड ही कम येस्टरडे, तो काल आला का. येस ऑर नो उत्तर देऊ शकता. हॅज शी लेफ्ट, ती गेली का. हॅज शी बिन स्मोकिंग ऑफ लेट, ती आत्ता पण स्मोक करत होती का. हॅज ही रिटन द आर्टिकल, त्यांनी ते आर्टिकल लिहिलंय का. हॅव दे कम्प्लिटेड द कोर्स, त्यांनी तो कोर्स पूर्ण केला का. हॅव यू एव्हर व्हिजिटेड रशिया, तुम्ही कधी रशियाला गेलेले आहात का. हॅव यू डन युअर होमवर्क, तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण केलेला आहे का. असं आपण काय घेतलंय, उदाहरण घेतलेलं आहे. आलं लक्षामध्ये, कळलं. याला म्हणतात व्हर्बल क्वेश्चन. आता रिमेनिंग पार्ट आपण उद्या कव्हर करूया. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटची नोट्स मी तुम्हाला देऊन देतो आणि तो याचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो उद्या कव्हर करून याची पण प्रॅक्टिस कर. हे झालं की मग आपण फंक्शनल ग्रामर पाहणार आहोत. आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज सून ॲज, नो सूनर दॅन, अनलेस इफ, हा जो पार्ट आहे हा आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, थांबूया इथे. याची नोट्स मी पाठवायला सांगतो.